शेतकरी बंधूंनो, गहू पिकामध्ये 30 दिवसांतर म्हणजे एका महिन्यानंतर आपण एक फवारणी घेत असतो. ती कशासाठी? तर फुटव्यांची जबरदस्त वाढ झाली पाहिजे याच्यासाठी. त्यानंतर काळा मावाचा प्रादुर्भाव होतो, तो काळ्या मावाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी. त्यानंतर आपण तांबेरा रोगाचा किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खरं तर ही फवारणी घेतो. त्यासाठी जबरदस्त कॉम्बिनेशन सांगतो शेतकरी मित्रांनो. ते कॉम्बिनेशन खूप स्वस्तात असणार आहे. त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं तर 1261 हे विद्राव्य खत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचंय. 1261 घ्यायचं नसेल तर किंवा आपण त्यामध्ये बायोविटा हे सुद्धा एक टॉनिक घेऊ शकतो. त्यानंतर एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं शेतकरी मित्रांनो. स्वस्तातलं बुरशीनाशक घ्यायचं ते म्हणजे UPL कंपनीचं साप घ्यायचं किंवा सिजंडा कंपनीचं रेडोमिन हे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काळ्या मावाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक चांगलं कीटकनाशक घ्यायचे, स्वस्तातलं कीटकनाशक घ्यायचंय ते म्हणजे सिजंडा कंपनीचं कराटे त्याच्यामध्ये आपण एक घेऊ शकतो किंवा आपण कॉर्टेवा कंपनीचं स्पॅडिन हे कीटकनाशक त्यामध्ये घेऊ शकतो. उच्च दर्जाचं आणि चांगलं स्पॅडिन हे कीटकनाशक आहे. त्यामुळे माझं तर मत असं असेल, स्पॅडिन हे कीटकनाशक तुम्ही त्यामध्ये घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे जबरदस्त कॉम्बिनेशनची फवारणी आपण आपल्या गहू पिकामध्ये केल्यानंतर अप्रतिम बदल हे आपल्याला दिसतील.